डे 11 इन्व्हेंटरी मॅनेजमेंट टॅलीमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज डे 11 मध्ये आपण शिकणार आहोत टॅलीमध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसे करायचे, तेही खूपच सोप्या एक्झाम्पलसह. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय? मित्रांनो, इन्व्हेंटरी म्हणजे आपल्या व्यवसायातील स्टॉक, माल. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे किती माल खरेदी केला, किती माल विकला, किती स्टॉक शिल्लक आहे, स्टॉकची किंमत किती आहे, हे सगळं टॅलीमध्ये ऑटोमॅटिकली मॅनेज केलं जातं. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कधी वापरतात? जर तुमचा व्यवसाय ट्रेडिंग आहे, होलसेल रिटेल शॉप आहे, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, GST बिझनेस आहे आणि तुमच्याकडे स्टॉक आहे, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूपच गरजेचं आहे. टॅलीमध्ये इन्व्हेंटरी ऑन कसे करायचे? चला पाहूया स्टेप बाय स्टेप. 1. गेटवे ऑफ टॅलीला जा. 2. F11 फीचर्स दाबा. 3. इन्व्हेंटरी फीचर्स येस करा. 4. मेंटेन इन्व्हेंटरी येस करा. 5. सेव्ह करा. आता इन्व्हेंटरी वापरण्यास तयार आहे. सिंपल एक्झाम्पल, प्रॅक्टिकल. समजा आपण मोबाईल शॉप चालवतो. स्टेप 1. स्टॉक ग्रुप तयार करा. स्टॉक ग्रुप नेम मोबाईल्स. स्टेप 2. स्टॉक आयटम तयार करा. आयटम नेम सॅमसंग मोबाईल. युनिट नोज. रेट 10,000. स्टेप 3. परचेज एंट्री. आपण 10 मोबाईल्स खरेदी केले, परचेज एंट्री केली, स्टॉक वाढतो. स्टेप 4. सेल्स एंट्री. आपण 4 मोबाईल्स विकले, सेल्स एंट्री केली, स्टॉक कमी होतो. रिझल्ट, रिमेनिंग स्टॉक इज इक्वल टू 6 मोबाईल्स. हे सगळं टॅली आपोआप कॅल्क्युलेट करतो. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे फायदे: स्टॉकवर पूर्ण कंट्रोल, ओव्हर स्टॉक शॉर्टेज टाळता येतो, प्रॉफिट अचूक कळतो, GST रिटर्नसाठी खूप उपयोगी, बिझनेस ग्रोथसाठी बेस्ट सिस्टम, कॉमन मिस्टेक्स चुका टाळा, इन्व्हेंटरी ऑन न करता एंट्रीज करणे, रॉंग युनिट निवडणे, स्टॉक आयटम शिवाय सेल्स एंट्री करणे, यामुळे स्टॉक मिसमॅच होतो. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा बिझनेस प्रॉपरली मॅनेज करायचा असेल तर टॅलीमधील इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. डे 12 मध्ये आपण पाहणार आहोत स्टॉक व्हॅल्युएशन मेथड्स इन टॅली.